वसई विरारमध्ये मुसळधार पावसानं जनजीवन विस्कळीत. शहरातील रस्ते जलमय, अनेक ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरल्यानं नागरिकांचे हाल. पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागाला सकाळी मुसळधार पावसाने झोडपलं. पाणी साचल्यानं अनेक रस्ते बंद. सायंकाळपासून पावसाचा जोर कमी होण्यास सुरुवात. मुंबईसह उपनगरांमध्ये पावसाचा जोर. मुंबईतील पवई, जुहू, अंधेरीसह अनेक रस्त्यांवर साचलं पाणी. मुंबईच्या पश्चिम उपनगरात दमदार पाऊस. भांडूपमध्ये पावसामुळे रस्ता खचला. रस्त्यावर उभा ट्रकही खड्ड्यात कोसळला. रस्त्यालगतची संरक्षक भिंतही कोसळली. नवी मुंबई एपीएमसी मार्केट पूर्णपणे जलमय. धान्य आणि भाजीपाला मार्केट पाण्याखाली. लाखो रुपयांचं नुकसान झाल्याची भीती. कोकणातही पावसाचा जोर कायम. आंबा नदीनं धोका पातळी ओलांडली. तर माणगाव तालुक्यातील देवकुंड धबधबा, सिक्रेट पॉइंट आणि ताम्हणी घाट परिसरात निर्बंध. मुसळधार पावसामुळे मुंबई गोवा महामार्गाची चाळण. पावसामुळे रस्ता खराब झाल्यानं वाहतूक विस्कळीत. कर्नाळा खिंडीजवळ वाहन चालकांची गैरसोय. पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस. कोल्हापुरातील राजाराम बंधारा पाण्याखाली. पूरस्थिती लक्षात घेऊन एनडीआरएफची पथकं तैनात. तर हिरण्यकेशी नदीवर असणारा पूल वाहून गेला. सुसंस्कृत राजकारणाची परंपरा धोक्यात. साटमांच्या हसण्यावरून राज ठाकरेंची टीका. मुख्यमंत्री कठोर भूमिका घेतील अशी अपेक्षा व्यक्त. सिया आणि चेतनकडून खुनाची कबुली. पोलिसांकडे खुनाचे सबळ पुरावे असल्याची माहिती. पोलिसांनी कबुली जबाब घेतल्याची माहिती. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा. नाफेडकडून कांदा खरेदी दरात प्रति क्विंटल 145 रुपयांची वाढ. कांदा दर 1730 वरून आता 1875 रुपयांवर.